हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा
Saka
हरीचा दास काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला झालो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं मिश्मालंदिवल्लभं श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मजित कला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदांभोजते जस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेव हि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगरनिहित पानिमण्डनमण्डनानं तरुण तुलसीमाला कंधरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि आता हृदय हे आपुले चौफाळनिया भले वरी बैसाऊ पाऊले श्री गुरूंची मज हृदयी सद्गुरु जिन्हे तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेष दरुवेकावरी म्हणून जाणते गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया विठ्ठला विठ्ठला आम्हारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवेकरिता घेतलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण संत सम्राट जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा सुनी अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात. आम्ही भगवान परमात्म्याचे दास्यत्व पत्करल्यानंतर भगवान परमात्मा आमच्या करता काय करतो त्याचं अहोरात्र चिंतन केल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये होणारा बदल या अभंगामध्ये तुकोबाराय अभिव्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल चालू असणार हा अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळा. या सोहळ्यातील आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कार्यकर्ते संदीप दादा आणि यांच्या अनुमतीने माझ्याकडे आलेली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी गंधर्वासारखे गोड गायक या भागाचं वैभव असणारे तुषारजी महाराज गाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर सर्व भागामध्ये ज्यांची ख्याती आहे ज्यांचं नाव आहे असे नामवंत गायनाचार्य आमचे संतोषजी महाराज ज्यांचं हे मूळ गाव आहे नाही का. आणि विशेष सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाचा आमचा नाही का योगायोग येत असतो पण आल्याबरोबर त्यांनी सांगितलं हे महाराज ताई हे आमचं मूळ गाव आहे. म्हणजे ऐकून खूप आनंद वाटला की असे रत्न या गावामध्ये जन्माला आलेले. बघा विनंती सर्वांना शोधून सुद्धा सापडत नाहीत आणि मिळत नाहीत असे महाराज तुमच्या गावाला लाभलेले आहेत. आणि मला तर असं वाटतं की त्यांची सेवा कायमस्वरूपी या ठिकाणी राहावी आणि त्यांनी या गावाकरता वेळ द्यावा बरं का. त्याचबरोबर अतिशय सुंदर ज्ञानवृद्ध तपवृद्ध वयोवृद्ध वडील स्थानी असणारे या भागाचं वैभव असणारे आमचे दादा बिजवडीहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले त्या कार्यक्रमाकरता
त्यांनाही धन्यवाद देते. देशमुख महाराज आहेत, सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर कीर्तनकाराचा प्राण असणारे गोड मृदंगाचार्य श्रेयश महाराज, त्यानंतर ओंकारजी महाराज आणि सुंदर तबला वाजवत आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचवतात. ते अतिशय अप्रतिम ज्यांची सिस्टीम आहे, ते सिस्टीमवाले दादा तुमच्या सर्वांच्या चरणकमली नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, अतिशय सुंदर आहे आणि बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलाही असेल. काकड आरतीमध्ये हा अभंग म्हटला जातो. बघा, अभंग सुंदर आहे, तुम्ही ऐकणारही सुंदर आहात. महत्वाचा विषय असा आहे की काही वेळेस ज्या भगवान परमात्म्याचा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे, या अभंगामध्ये दासाचं महत्व सांगतायत तुकोबराय. सेवा करणाऱ्या भक्ताचं लक्षण सांगतायत. सेवा करणाऱ्या भगवान परमात्म्याच्या भक्ताला देव काय देतो? महाराज म्हणतात काय देतो? अहो, ज्या निमित्ताने ही सेवा आहे, हनुमंतरायांचं मंदिर समोर आहे की नाही, त्यांच्या करता तुकोबराय वर्णन करतात. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. महाराज म्हणतात ज्या हनुमंतरायांचं मंदिर या ठिकाणी त्यांचे दास्यत्व भक्ती जर पाहिली तर इतकी मोठी भक्ती होती. महाराज दास्यत्व करणाऱ्या व्यक्तीला, त्या भक्ताला जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. त्यांचं वर्णन जर करायचं झालं तर महाराज म्हणतात अजय हनुमान ज्ञान गुण सागर जे कपी सत्य हो लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा. ज्यांचं वर्णन असं केलं जातं ना, ज्यांच्याकडे यश हा गुण दिलेला आहे भगवान परमात्म्याने. महाराज म्हणतात की ज्या भगवान परमात्म्याकडे 6 गुण आहेत. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. औली ज्ञानोबराय सांगतात ज्याच्याकडे हे 6 गुण आहेत पण भगवान परमात्मा इतका औदार्यवान आहे, हे 6 गुण त्या भगवंताने एकाला वाटून दिलेले. त्यातला एक गुण म्हणजे यश. यश नावाचा आणि गुण भगवान परमात्म्याने मारुतीरायांना दिला, हनुमंतरायांना दिला. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं, लहान मुलं जे आहेत ना, त्या लहान मुलांना जर असं वाटत असेल आपण आपल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं, आपल्याला प्रत्येक पावलोपावली यश मिळावं, तर त्या लहान मुलांनी नेहमी हनुमान चालीसा वाचायची. बरं का, काय वाचायची? हनुमान चालीसा वाचायची. ज्याला ज्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये सुख आणि यश मिळावं, त्यानं त्या हनुमान चालीसेची आणि उपासना करायची आहे. कशा करता हे सांगते की त्या निमित्ताने ही सेवा आहे आणि दासाचं इतकं महत्व आहे. महाराज काय सांगावं. तुकोबराय सांगतात की मानवी जीवन असं आहे, काही गोष्टी ह्या अशा असतात की त्या गोष्टींची गरजही असते जीवनामध्ये आणि आवडही असते. काही गोष्टी अशा असतात आवड असते पण गरज नसते, आणि काही गोष्टी अशा असतात की त्याची आवडही नसते आणि गरज सुद्धा. पहिलं मी सांगितलं, आवडही आहे आणि गरजही आहे. जेवणाची माणसाला शरीराकरता आवडही आहे आणि गरज सुद्धा आहे ना. जेवणाची गरजही आहे आणि आवडही आहे. दुसरं मी सांगितलं, आवड आहे पण गरज नाही. जेवणाची मी सांगितलं आवड आहे आणि गरज आहे. जेवणाची गरज म्हणजे आवड आहे, पण जेवल्याबरोबर लगेच तंबाखू खाण्याची गरज आहे का? तुम्हाला वाटेल यांनाच म्हणतात, आम्हाला नाहीत काही म्हणून. लगेच जेवल्याबरोबर लगेच मिसरी घासण्याची गरज आहे का? आवड आहे पण गरज नाही. आणि तिसरा विषय सांगितला, आवडही नाही आणि गरजही नाही, त्याचं नाव आहे मृत्यू. हिचं कोणाला आवडतो का? ज्याला आवडतो त्याने हात वर करा.
नाही आवडत महाराज. ऐका, माऊली ज्ञानोबराय सांगतात, अगा मर हा बोला न सहाती. माऊली म्हणतात मर म्हटलेलं सुद्धा कुणाला आवडत लहान लेकराला तुम्ही म्हणा जा तिकडे जाऊन मर, त्याला सुद्धा राग येतो. मर हा शब्द म्हटलेला सुद्धा कुणाला आवडत नाही. मरण तर फार लांबची गोष्ट आहे. मृत्यू कुणाला आवडतही नाही आणि त्याची गरजही नाही. पण तरी सुद्धा तो आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल गरजही नाही आणि आवडही नाही. म्हणून महाराज म्हणतात जगामध्ये प्रत्येक जीव जर कसा असेल तर प्रत्येक जीव असा आहे की तो जीव मृत्यूला घाबरणार आहे, मरणाला घाबरणार आहे. महाराज म्हणतात माणसं सोडून द्या हो, माणसंच नाही तर इतरत्र सगळे प्राणी कशाला भीतात? मरणाला भीतात. त्यांना जरी इतर गोष्टी काहीच कळत नसतील तरी सुद्धा मृत्यूला घाबरणाऱ्या, मरणाला घाबरणारे प्रत्येक जीव आहेत. बघा, कधीही तुम्ही अनुभव घ्या. कधी पाहिलं असेल एखादा साप निघतो, हे की नाही? साप निघाल्यानंतर काही माणसं म्हणतात लगेच त्याचं पूजेचं साहित्य गोळा करतात दिसल्याबरोबर, हे की नाही? हळद कुंकू अक्षदा लगेच काठ्या कुऱ्हाडी त्याला मारण्याकरता. त्यातलेच काही म्हणतात अहो तो त्याच्या जीवाला भीतोय, आपण त्याला भीतोय. बरोबर आहे की नाही? म्हणजे तो जीव आहे तो मरणाला घाबरतो. आणखी जवळचं उदाहरण सांगते. समजा शेजारून कुत्रं चाललंय, तुम्ही नुसतं खाली वाकून खडा उचला, तुमच्यापासून एक कासरा भरते लगेच दूर पळून जातं. कशासाठी? मरणाची भीती आहे ना. माणसापेक्षा सुद्धा जास्त प्रत्येक जीवाला मृत्यूची भीती आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात जगाला नेणारा काळ, जगाला ज्याची भीती आहे ती भीती आम्हा लोकांना नाही. काही साधक लोक तुकोबरायांना म्हणतायत का हो तुकोबराय, प्रत्येक जीवाला मृत्यूची भीती आहे आणि तुम्ही मात्र म्हणताय की आम्हाला मरणाची भीती नाही. आम्हाला मरणाची भीती नाही. मग असं काय केलं तुम्ही नेमकी ही मृत्यूची भीती घालवली? असं काय केलं की ज्याच्यामुळे तुम्हाला मरणाची भीती वाटत नाही? तुकोबराय सांगतात मी काहीच नाही केलं. ती मृत्यूची भीती घालवण्याकरता ऐका माई बाप काय केलं? एकच केलं, अहोरात्र भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. जगातला एकही माणूस असा नाही की तो असं कधी पाहिलंय का? एक माणूस 8 दिवस मरत होता, असं कधी पाहिलंय का? 8 दिवस माणूस नाही मरत. अहो एका क्षणाचा मृत्यू असतो, बरोबर ना? एका क्षणामध्ये माऊली म्हणतात माशी पंख पाखडी तव हे सरे. माशीला सुद्धा पंख पाखडण्याकरता वेळ लागेल, पण त्याच्या अगोदर हे शरीर रूपी, हे देह रूपी या देहामधला जीव जाण्याला सुद्धा तितका वेळ लागत नाही. असं मरण आहे. चालता बोलता काही माणसं जातात, कशा करता सांगते. महाराज म्हणतात की हा जो मृत्यू आहे ना तो मृत्यू तुम्हाला घेऊन जाण्याकरता टपलेला आहे. पण तरी सुद्धा संत म्हणतात आम्हाला त्याची भीती नाही. याचं कारण महत्वाचं असं आहे, ही भीती घालवण्याकरता आम्ही प्रयत्न करतो. मनुष्य जीवन असं आहे की माणसाला असं वाटतं की आम्ही कधीच मरणार नाहीत, या आविर्भावामध्ये जीवन जगतात. परिणाम काय होतो? विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली, विसरली तया थोर झाली, तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली, बचतील खानी 84च्या, बचतील खानी 84च्या, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर
84च्या मनुष्य मरणाला विसरला. तुकोबराय सांगतात आम्ही मरणाला विसरलो नाही, आम्ही मृत्यूला विसरलो नाहीत. ऐका माईबाप, दररोज एक वाक्य लक्षात ठेवा, मी आज मरणार आहे. बघा काय वाक्य, मी आज मरणार आहे. मला वाटतं इथं बसलेल्यांच्यापैकी हे जर वाक्य क्षणाक्षणाला तुम्हाला आठवलं तर आपल्या हातून चुकीचं कर्म कधी घडणार? प्रत्येक क्षणाला वाटेल ना आपण मरणार आहेत, असं कशाला करा. करायचं तर चांगलं सत्कार्य करा, सत्कर्म करा, चुकीचं कर्म घडणार नाही. महाराज म्हणतात चुकीचं कर्म आपल्या हातून का घडतं? माणसं मरणाला विसरली, मृत्यूला विसरली. ज्या भगवान परमात्म्यानं हा देह दिला त्या भगवंताला विसरली. तुकोबराय सांगतात देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. महाराज म्हणतात की देव धर्म या गोष्टीला बाजूला टाकलं मनुष्य जीवानं आणि सहज जीवन जगायला लागले. महाराज म्हणतात या परिस्थितीमुळे झालं असं, आयुष्यामध्ये जे मिळवायचं ते कधी मिळवलं, ते कधी मिळवलं नाही आणि चुकीचं कर्म करत गेलो. तुकडोजी महाराज सांगतात क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ के पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत को छोड़ के पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया. अमृत को छोड़ के पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड लिया. महाराज म्हणतात अमृतासारखं भगवान परमात्म्याचं नाम आहे की नाही. भगवान परमात्म्याचं नाम किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बाने गे. असं हे अमृत प्यायचं सोडून पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड लिया. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत नाही. मी कशा करता हे सर्व सांगते. मनुष्य जीव विसरला, देह ज्याच्या करता दिला ना माईबाब त्याच्या करता ते देहाचा वापर करत नाहीत लोक. मग चुकीचं कर्म करण्याकरता याचा वापर करतात. परिणाम हा होतो पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. भगवान परमात्मा सांगतात पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. असं किती वेळा जन्म यावे आणि नित्य भावे फजित, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. हे जे दुःख आहे ना, हे दुःख पुन्हा पुन्हा या जीवाला सोसावं लागतं. महाराज म्हणतात पण तेच दुःख आम्हाला होऊ नये याच्याकरता आम्ही काय केलं, एकच केलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.
केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराज म्हणतात रामकृष्ण हरी हा मंत्र जपला, त्याचा परिणाम असा झाला, त्या रामकृष्ण हरी या मंत्राचा परिणाम आमच्या जीवनावरती झाला आणि मृत्यूची भीती आमच्या अंतःकरणातून नाहीशी झाली. ऐका माईबाप, प्रश्न हा आहे, अनंत काळाचा दुःख घालवण्याकरता, अनंत काळाचा दुःखाचं भय निवृत्त करण्याकरता साधू संतांनी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय दुसरं काही केलं? दुसरं काहीच केलं नाही. आणि तोच उपदेश संत आपल्याला करतात की तुम्हाला आनंदी व्हायचंय, तुम्हाला समाधानी व्हायचंय तर एकच करा, इतरत्र काही करण्यापेक्षा तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करीसी जना. बाकीच्या उपाध्या करूच नका. महाराज म्हणतात भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, त्याचा परिणाम हा होईल, अंतःकरणातील मरणाची भीती निघून जाईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारा. मला सांगा, इथं बसलेल्यांच्यापैकी तुम्हाला मालक व्हायला आवडतं का दास व्हायला आवडतं? म्हणजे मालक व्हायला आवडतं का नोकर व्हायला आवडतं? काय व्हायला आवडतं महिला मंडळ? मालक व्हायला आवडतं का नोकर, कायमस्वरूपी नोकरच असावं असं वाटतं तुम्हाला? नोकर व्हायला आवडतं परमार्थामध्ये. संसारिक जीवनामध्ये, व्यवहाराच्या जीवनामध्ये नोकर व्हायला कोणाला आवडत नाही. महाराज वाटतं का आपण एखाद्या नोकरीमध्ये कायमस्वरूपी नोकरच असावं का मालक त्याच्यापेक्षा मोठा मालक व्हावा असं वाटतं? कधीतरी मनामध्ये हा विचार येत असेल ना की ज्या खुर्चीवर हे मॅनेजर बसलेले आहेत त्या खुर्चीवर आपण सुद्धा कधीतरी असावं, आपण सुद्धा एखाद्या माणसाला कधीतरी ऑर्डर सोडावी की असं नाही रे बाबा असं कर. बरोबर आहे ना? प्रत्येक जीवाला मालक व्हायला आवडतं. पण ऐका माईबाप, भगवान परमात्मा सांगतायत परमार्थिक जीवन असं आहे, परमार्थामध्ये मालकापेक्षा सुद्धा जास्त किंमत ही दास्यत्वाला आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय स्वतः सांगतात, तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा, हाची मज मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. महाराज म्हणतात इतके मोठे जगद्गुरु तुकोबराय, ज्यांच्या मुखातून निघालेले शब्द आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 5वा वेद मानला जातो. असे जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, मज पामर आहे काय थोरपण. माझ्यासारख्या पामराला कशाचं मोठेपण आहे की नाही, किती दास्य तो शेवाय पहा. आणि याच्यापेक्षा आणखी सांगू, भगवान परमात्मा जो तोच देव स्वतःपेक्षा जास्त दासाला मोठा करतो. प्रमाण सांगू, महाराज म्हणतात वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. स्वतः त्या दासाचं आणि कीर्ती स्वतः भगवान परमात्मा गातो. महाराज असे अनेक भक्त आहेत की ज्यांना देवानं मोठं केलेलं आहे. म्हणून तुकोबराय सांगतात माझ्यासारख्या दासाला त्या मृत्यूची भीती नाही. आता याच्यात आणखी बारकावाई का, समोरचा मनुष्य किंबहुना जर कुणी तुम्हाला मृत्यू देणार नाही असं जर म्हणत असेल तर पहिली गोष्ट अशी आहे, पहिली पायरी अशी आहे की त्याला अगोदर आहे का नाही हे बघितलं पाहिजे. बरोबर ना? त्याला जन्म मरण आहे का नाही हे बघितलं पाहिजे ना. मग महाराज म्हणतात आम्ही जे भगवंताचे दास आहोत ना, त्या देवाला अगोदर जन्म मरण आहे का? महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याला जन्म मरण तो अनादि आहे. अविनाश करी आपुलिया इसे लावी मना पिसे गोविंदाचे. तो अविनाशी भगवान परमात्मा, मग आम्ही त्याचा दास आहोत. त्याचं एकदा दास झालं ना, जगामध्ये आम्हाला सुद्धा मृत्यूची भीती एकाच लोकांमध्ये नाही, तीनही लोकांमध्ये त्या मरणाची भीती आम्हाला राहत नाही. अभंगाचं पहिलं चरण.
हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. महाराज म्हणतात आम्हा हरीच्या दासांना त्रैलोकामध्ये कशाची भीती, मृत्यूची भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. महाराज म्हणतात नामाची बळे न भिवू सर्वथा कळी काळाचे माथा सोटे मारू. नामदेव महाराज सांगतात की नामाच्या जोरावरती आणि आम्हाला कळी काळाची आम्हाला मृत्यूची भीती नाही. पण माणसं म्हणतात दास व्हावं की नाही, नोकर व्हावं, पण कुणाचं नाही महाराज. विषयांचे गुलाम होणारे, विषयांचे दास होणारे त्यांना भीती नाही असं कधी होणार. मग मनुष्य जीवन आहे, माणसं देवाचा दास नाहीत होत, देवाचे भक्त नाहीत, विषयांचे दास होतात. मग माऊली ज्ञानोबा खूप गोड सांगतात. माऊली म्हणतात विष विषाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. माऊली ज्ञानोबा सांगतात विषासारखे आणि कडू असणारे विषय पण या जीवाला गोड वाटू लागतात, आणि गोड असणारा परमार्थ जीवाला कडू वाटू लागतो. विषासारखे विषय महाराज किती विषय आहेत, पंचविषय आहेत. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचविषय आहेत. या संपूर्ण इंद्रियांनी एक जरी विषयाचा जरी तुम्ही संग केला, एक जरी विषय स्वीकारला तरी सुद्धा माणसाचं जीवन बर्बाद होतं. बघा घरामध्ये पाहणे हा डोळ्याचा विषय, बरोबर ना. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध त्यातला पाहणं हा डोळ्याचा विषय. घरामध्ये कितीतरी वर्षापूर्वीचा आणलेला टीव्ही जागेवर तसाच असतो, पाहणाऱ्याचे डोळे फुटतात, बरोबर ना. पाहणाऱ्याचे डोळे जातात. तो टीव्ही तसाच असतो, विषय कधी संपत नाहीत. पिऊन पिऊन मनुष्य संपून जातो. विकणाऱ्या माणसाचं दुकान त्याची 5 मजली होते, बरोबर ना. विषय तसेच असतात, विषय सेवन करणारे संपतात. ऐका माई बाप, यशा करता एक विषय जर संपूर्ण आयुष्य बर्बाद करत असेल तर या देहामध्ये अनेक विषय जर पंचविषय या देहाने जर अवगत केले काय होईल या देहाचं. तुकोबराय सांगतात याच्याकरता हा देह दिला का, याच्याकरता देह दिला नाही. मग देवी दिला देहा भजना गोमाटा, 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 देवी दिला देहा भजना गोमाटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, देवी दिला देहा भजना गोमाटा, देवी दिला देहा भजना गोमाटा. ज्याच्याकरता देह दिला त्याच्याकरता माणसं वापर करत नाही. ऐका माई बाप, कोणाचं दास्यत्व पत्करावं. संत जनाबाईनं नामदेव महाराजांचं दास्यत्व पत्करलं. एकतर संतांचं दास्यत्व असावं नाहीतर देवाचं असावं. नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसाचं कुटुंब आहे आणि 15वी जनाबाई. ऐका माई बाप, एक दासी आहे संतांच्या घरची.
त्या दासीचा अधिकार इतका मोठा होता की भक्तीच्या जोरावरती विठेवरचा भगवान परमात्मा दळू कांडू लागे, हे की नाही, जनाबाई बरोबर सगळ्यांना माहिती आहे कथा. जनाबाई बरोबर दळू लागावं, जनाबाई बरोबर गोवऱ्या वेचू लागाव्यात, जनाबाईला स्नान घालावं जनाबाईंच्या बरोबर. आणि जनी सांगे लोकपासी, जनी सांगे लोकपासी, जनी सांगे लोकपासी, जनी सांगे लोकपासी, जय हो. एक जनाबाई आहे जी नामदेवरायांची दासी आहे, जिनं विटेवरचा भगवान परमात्मा घरी आणला. ऐका माई बाप. आणि एक दुसरी दासी अशी आहे, काय नाव आहे तिचं, जिचं नाव मंथरा आहे, हे की नाही, जिचं ती दासीच होती. ती सुद्धा मंथराई कोण होती, दासी होती ना. कैकेयीची दासी असणारी मंथरा आणि नामदेवरायांची दासी असणारी जनाबाई, दोन्हीतला फरक सांगते. एक दासी आहे जिनं विटेवरचा भगवान परमात्मा घरी आणला आणि काम करायला लावलं, ही जनाबाई आहे. आणि जिनं अयोध्येचा राजा होणारा राम, पण जिला देवानं, ज्या देवाला जिनं वनाला धाडलं, जिच्यामुळं अयोध्या सोडून प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. ऐका माईबाप, या दोन्ही दासी आहेत. काय झालं, फक्त दासीचे विचार आणि विषयी विचार होते, बरोबर ना. एक सांगितलं की भरताला राज्य असावं आणि प्रभू रामचंद्राला वनवास, हे वाक्य सांगितलं एका दासीनं. अहो ऐका माईबाप, राणी आहे ना, राणी एका राजाची पत्नी आहे कैकेयी, बरोबर आहे की नाही. एका राजाची पत्नी आहे, दशरथ राजाची पत्नी कैकेयी आहे. अशी असणारी हुशार असणारी पत्नी पण मंथरेच्या संगतीमध्ये आली, चुकीच्या दासीच्या संगतीमध्ये आली आणि इतके खालचे विचार, इतके आणि चुकीचे विचार डोक्यामध्ये टाकले. परिणाम असा झाला, जवळचा देव आणि दूर गेला. आणि एक दासी आहे जो दूरचा देव जिनं जवळ आणला, हे की नाही. मग महाराज म्हणतात सहजासहजी नाही हो, सहजासहजी आणला का, सहजासहजी नाही आणला, आणलेला देव आणि त्या दासीनं हृदयामध्ये ठेवला. हृदया बंदी खाना केला, हृदया बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोटीला हो, धरिला पंढरीचा चोर, 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 गळ बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळ बांधून या दोर, हो
जनाबाईचा होता. कशा करता सांगते. महाराज म्हणतात दास्यत्व असावं पण विषयांचं नाही दास्यत्व करावं. एक तर देवाचं करावं अथवा संतांचं करावं. महाराज म्हणतात दोन्ही दास्यत्व स्वीकारण्यामध्ये आणि आपली भलाई आहे. भगवान परमात्म्याचं दास्यत्व जर स्वीकारलं ऐका माईबाप राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे. महाराज म्हणतात की या आयुष्यरूपी साधनानं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. देवाचं दास्यत्व स्वीकारलं तर देव असा आहे तुम्ही त्याचं नामस्मरण केलं ना तर तो देव इतका दयाळू आहे. महाराज तो भगवान परमात्मा आपलं पद त्या भक्ताला देत असतो. त्या भगवान परमात्म्यासारखा जगात दुसरा दयाळू दुसरा कुणी आहे दुसरा कुणीच नाही. महाराज अहो साध्या व्यवहारिक जीवनामध्ये आपली खुर्ची माणसं दुसऱ्याला द्यायला तयार नसतात. बरोबर ना. आयुष्य संपत तरी आपली जागा दुसऱ्याला कोण देत. अहो तो जगाचा जगन्नियंता बाप आहे. तरी सुद्धा पदी बैसोनी पदवी घ्यायचे. माझं गाव म्हणजे माझं स्थळ किंबहुना माझी जागा स्वतःची जागा द्यायला जो तयार होतो त्याचं नाव देव आहे. आपुल्याची पद देईदास आपुल्याची पद देईदास आपुल्याची पद देईदास आपुल्याची पद कोणी उदाराच्या राशी. महाराज म्हणतात तुझ्यासारखा जगामध्ये उदार दुसरा कोणी आहे त्याच्या इतका उदार कोणी नाही. महाराज मग एक आहे देव आणि दुसरे आहेत संत. संत काय करतात. संत महाराज म्हणतात की आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. संत ही तसे जसा देव आहे जसा भगवान परमात्म्याने मीराबाईला त्यानंतर शबरी मातेला स्वतःच्या स्वरूप करून घेतलं. बरोबर ना. स्वतः स्वरूप करून घेतलं ना तसेच संत आहेत. तळागाळातल्या अज्ञान लोकांना एकत्रित करणारे आणि संतच बनवणारे जगात जर कोण असतील तर ते संत आहेत. मानवी जीवन नाही. महाराज मानवी जीव दुसऱ्याला इतरांना आपल्यासारखं करूनही घेऊ शकत नाहीत आणि तो अधिकार ती योग्यता त्या लोकांच्याकडे नाही सुद्धा. महाराज म्हणतात माऊली दानोबर आहे किती सामर्थ्य होतं. साधू संतांच्या संगतीमध्ये अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा. साधू संतांच्या संगतीमधला फार मोठा लाभ आहे. साधू संतांच्या संगतीचा लाभ आहे. साधू संतांच्या स्पर्शाचा लाभ आहे. साधू संतांच्या महतीचा लाभ आहे. संतांच्या नामाचा लाभ आहे. महाराज म्हणतात अनंत लाभ ज्यांच्या ठिकाणी एकत्रित होतात ते ज्ञानोबा आहेत. महाराज म्हणतात साधकांचा मायबाप दरुषणे हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधू संतांच्या कृपेचा आणि लाभ मिळतो. महाराज साधू संतांच्या कीर्तीचा लाभ मिळतो. साधू संतांच्या दर्शनाचा लाभ मिळतो. अनंत लाभ संतांच्या आणि सानिध्यामध्ये मिळतात. तुकोबराय सांगतात असं दास्यत्व जर या जीवानं पत्करलं ना तर देव असा आहे. तुम्ही दास आहात ना. एक जीवन आहे मालक असतो आणि एक नोकर असतो. बरोबर ना. एकाच मालकाकडे तुम्ही जर काही वर्ष इमानदारीने जर सेवा केली तर होतं असं एक काळ असा असतो मालकाने सांगायचं आणि त्या नोकराने ऐकायचं. बरोबर ना. मालकाने सांगायचं नोकराने ऐकायचं. पण त्याच एकाच मालकाकडे जर खूप वर्ष 10, 20, 30 वर्ष जर एखाद्या माणसाची नोकरी झाली तर याच्या उलट घडतं. एक वेळ अशी येते
त्या नोकराने सांगायचं आणि मालकाने घडतं का असं? कधी आहे का अनुभव? नोकरी करणाऱ्यांच्या मध्ये कोणाला अनुभव आहे का? एकाच माणसाकडे जर तुम्ही इमानदारीने नोकरी करत असाल तर काही वर्ष असे असतात मालकाने सांगायचं आणि त्या नोकराने ऐकायचं. पण एक वेळ अशी येते त्याचा विश्वास, त्याचा इमानदारीपणा जर का त्या मालकाला आवडला तर मग उलट आहे. मग त्या नोकराने सांगायचं, मग मालकाने मग निर्णय घ्यायचा. असं घडतं. तसंच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुमची भक्ती जर भगवान परमात्म्याला आवडली ना तर जीवन असं आहे, नोकराने सांगायचं आणि मालकाने ऐकायचं, तसं दासाने सांगावं आणि देवाने ऐकावं. अभंगाचं 3रं चरण. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. जसं तुम्ही म्हणाल तसं भगवान परमात्मा ऐकतो. ऐका माईबाप. महाराज म्हणतात की देवानं तुमचं ऐकावं, है की नाही? देवानं तुमच्या प्रत्येक संकटामध्ये धावून यावं. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. तुमच्या आयुष्यामध्ये जी जी संकट येतील त्या प्रत्येक संकटामध्ये जर देवानं उभं राहावं असं जर वाटत असेल ना तर ऐका माईबाप, देवही प्रत्येक माणसाच्या संकटामध्ये तो उभा राहतो. पण कुणाच्या उभा राहतो? एकाच भगवान परमात्म्याचे आपण सगळे लेकर आहोत. पण तरी सुद्धा माऊली ज्ञानोबराय सांगतात, जो मज होय अनन्य शरण, तयाचे मी निवारी जन्मानी मरण, म्हणून शरणांगता शरण मीची एकू. माऊली म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, अनन्य भावाने जो मला शरण येईल त्याचंच मी हे दुःख निवारण करणार, त्याचंच मी हे ऐकणार. बरोबर ना? कुणाचं ऐकायला देव मोकळा आहे का? जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. अरे आपलं जीवन असं आहे, आपली स्वतःची मुलं एका हाकेमध्ये पाठीमाग वळून पाहत देतात का हो? तुम्ही जर हाक मारली तर एकाच हाकेमध्ये आपली मुलं ओव देतात का? आणि त्यातल्या त्यात हातामध्ये मोबाईल असावा. मग तर काही खरंच नाही. 5-6 हाका मारल्या तरी पाठीमाग सुद्धा वळून पाहत नाहीत. मला सांगा, आपली स्वतःची मुलं जरा एक हाक दिल्याबरोबर आपली हाकेला ओ देत नाहीत, तो जगाचा बाप आहे. अनेक जीव जंतूंना ज्याला सांभाळायचे, ज्याचं भरण पोषण करायचे, त्या जगाच्या बापाला तुम्ही जर हाक नाही मारली, आणि ती हाक सुद्धा कशी असावी माहिती का? ती हाक सुद्धा अंतकरणापासून असावी. ती हाक सुद्धा तळमळीची असावी. तळमळीची हाकच देव ऐकतो, अन्यथा दुसरी हाक नाही ऐकत. महाराज तळमळीची हाक कशाला म्हणतात सांगू तुम्हाला? 2 मिनिटं भजन करा सांगते. विठ्ठल विठ्ठल एक सज्जन मनुष्य आणि नाथ महाराजांच्या घरी गेला. आणि नाथ महाराजांच्याकडे गेल्यानंतर नाथ महाराजांना सांगितलं त्याने
की महाराज मला देव दाखवा. काय म्हटलं? मला देव पाहायचाय. आणि मी असं ऐकलं की तुमच्या घरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे. तो भगवान परमात्मा तुमच्या घरी कावडीने पाणी वाहतोय, मी म्हणून मी काय करायला आलोय? देव पाहायला आलोय. आता इतकी सहजासहजी सहज दृष्टी का ती त्या दृष्टीनं त्याला देव दिसावा. नाथ महाराजांच्याकडे हा सज्जन मनुष्य आला. त्या काळामध्ये एकमेव संत असे होते की नाथ महाराज ज्यांच्या घरी रोज प्रवचन असायचं आणि रोज पुरणपोळीचं जेवण, नैवेद्य म्हणून, प्रसाद म्हणून रोज पुरणपोळीचं जेवण. मग हा सज्जन मनुष्य 1 दिवस झाले, 2 दिवस झाले देव पाहण्याकरता आलेला. आणि झालं असं, रोज सुंदर भोजन करायचं आणि निवांत झोपायचं. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 8 दिवसानंतर नाथ महाराजांच्या पुढे उभा राहिला आणि विचारू लागला, महाराज मी काय वेळ आहे का? 8 दिवस झाले तुमच्याकडे आलेलो आहे, कशा करता? देव पाहण्याकरता. 8 दिवस झाले तरी तुम्ही मला देव दाखवला नाही. नाथ महाराज म्हणतात, अरे तू देव पाहण्याकरता आला पण निवांत झोपतोय. तुझी इच्छा आहे ना, उद्या सकाळी तुला देव दाखवतो. कधी दाखवतो? उद्या सकाळी मी तुला देव दाखवतो, पण मी जसं म्हणेल तसं तू करायचं. उद्या सकाळ सकाळी पहाटे मी 3 वाजता उठल्यानंतर माझ्याबरोबर तूही उठायचंस, गंगेच्या स्नानाला माझ्याबरोबर यायचंस. तो सज्जन माणूस म्हणतो, ठीक आहे तुम्ही म्हणताय ना, तुमच्या बरोबर येतो. दुसरा दिवस उजाडला आणि पहाटे 3 वाजता महाराजांनी त्या सज्जन माणसाला हाक दिली की उठ, आपल्याला स्नान करण्याकरता जायचे. निघाले दोघे जण गंगेला. गंगेच्या तीरावर पोहोचल्यानंतर दोघांनी आता म्हटले आणि आपल्याला स्नानाकरता आतमध्ये उतरायचे. दोघांनी कपडे काढल्याने स्नान करण्याकरता नाथ बाबांनी तो सज्जन मनुष्य गंगेच्या तीरावरून आतमध्ये गंगेमध्ये उतरली. उतरल्यानंतर चल पुढं हाताला धरलं आणि पाणी घोट्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, जिथपर्यंत पाणी तिथपर्यंत आतमध्ये नेलं. नेल्यानंतर अगदी 3 जाईपर्यंत तिथं 1 तास गेला. पहाट होत आली. अगदी थोडासा प्रकाश आणि अवस्थेमध्ये सगळं वातावरण तयार झालेलं. आणि नाथ महाराजांनी सांगितलं, तुला देव पाहायचं आहे ना, मी आत्ता तुला देव दाखवणार आहे. मानेवरती धरलं आणि 5-10 मिनिटं पाण्यामध्ये तसंच दाबून ठेवलं. आता श्वास कोंडू लागला आणि कधी एकदाची वर येतोय त्या पाण्यामधून, श्वास घेता येईना. पुन्हा वरती काढलं, पुन्हा वरती आले की पुन्हा दाबायचे पाण्यामध्ये. पुन्हा हात इतकी तळमळ की कधी एकदाची बाहेर येतोय, असं श्वास कोंडू लागला. पुन्हा वरती आले की पुन्हा दाबायचे पाण्यामध्ये. आणि शेवटी मात्र मग सांगू लागले. विचारलं, तू कशा करता आला होता माझ्याकडे? देव पाहण्याकरता. किती दिवस झाले? 8 दिवस झाले. मग एक प्रश्नाचं उत्तर मला दे. या पाण्यामध्ये ज्यावेळेस मी तुला दाबत होतो त्यावेळेस तुला काय वाटत होतं? तो सज्जन मनुष्य सांगू लागला, महाराज काय वाटतं म्हणजे असं वाटलं मरतो की काय, कधी एकदाची या पाण्यातून बाहेर निघतोय. मग ऐक, अशीच तळमळ ज्यावेळेस तुझ्या अंतःकरणामध्ये देव मिळण्याविषयी होईल की कधी एकदाची मला देव भेटतोय, त्याविषयी खरा देव तुला मिळेल. विठ्ठल विठ्ठल इतकी तळमळ आपली नसते ना. देव पाहण्याकरता आला पण 8 दिवस घालवले. तसं तुमचं आमचं जीवन आहे. मिळाले ना आयुष्य जगून घ्या. कसंही ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस देव, त्यावेळेस धर्म, त्यावेळेस कथा कीर्तन. महाराज म्हणतात आशाने देव भेटायचा, आशाने देव नाही भेटणार. मग अंतःकरणामध्ये तळमळ लागते. महाराज किती तळमळ असावी. जसं महाराज म्हणतात की पाण्यातला मासा आहे, अगदी छोटासा मासा, पाण्या वाचून विलग केला ना, वेगळा केल्या करताच क्षणी त्याचा मृत्यू त्याच्याजवळ असतो. पाण्या वेगळा जर मासोळी ती मासा केला तर तुकोबराय सांगतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. महाराज म्हणतात ही तळमळ अंतःकरणामध्ये लागते. महाराज म्हणतात की इतकी तळमळ जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये होती. कधी देवा मला तू भेटतोस? कोणे गावी आहे
सांगा हा विठ्ठल कोणे गावी आहे, सांगा हा विठ्ठल जरी का असेल तुम्हा ठाव, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. या तळमळीनं तडपलेले जगद्गुरु तुकोबराय अहो रात्र भगवान परमात्म्याचं चिंतन भेटीला गे पंढरीनाथा, भेटीला गे पंढरीनाथा, भेटीला गे पंढरीनाथा, भेटीला गे पंढरीनाथा. जीवा लागले तळमळ बेता, जीवा गे पंढरीनाथा, भेटीला गे भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागी तळमळे व्यथा. तुकोबराय अंतकरणामध्ये गोड प्रमाणे माऊली ज्ञानोबरायांचं रामकृष्ण टाहो नित्य फोडी. त्या भगवान परमात्म्याच्या नावानं ज्यावेळेस तुम्ही टाहो फोडाल ना, ती अंतकरणामध्ये ज्यावेळेस तळमळ असेल त्याच आणि त्याच वेळेस भगवान परमात्मा भेटतो. महाराज म्हणतात मी नामस्मरण करत असताना देव सहजश्री नाही भेटत. त्याचं नामचिंतन करत असताना मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई सगळे संत सगळे भक्त अंतकरणापासून भगवान परमात्म्याला हाक मारत होते. देव भगवान परमात्मा साधू संतांच्या हाकेला येण्याकरता हाके सरसी उडी घालोन या स्तंभ फोडी. महाराज म्हणतात हाके बरोबर तो देव उडी टाकण्याकरता मीराबाईची हाक होती, जगद्गुरु तुकोबरायांची हाक होती. कृष्णा कृष्णा कान्हा कान्हा कन्हैया कृष्णा कान्हा कान्हा कान्हा. ही अंतकरणापासून मारलेली हाक भगवंताच्या पर्यंत जाऊन पोहोचते. महाराज म्हणतात मृत्यूची भीती, मरणाची भीती अंतकरणामध्ये जाण्याकरता अहो रात्र त्याचं चिंतन केलं. आणि जसं एखादा मनुष्य 2 मिनिटामध्ये सांगून जाईन तुम्हाला, एखादा आरोपी आहे, आरोपीला जर 5-25 पोलिसांनी पकडलं तर ते त्या पोलीस स्टेशनला नेण्याकरता पकडून नेतात. कशा करता? तो आरोपी पळून जाऊ नये म्हणून. बरोबर आहे की नाही? सज्जन माणसाच्या पाठीमागं पुढं पोलीस असतात किंवा मंत्र्याच्या पाठीमागं पुढे पोलीस असतात. कशा करता? त्याच्या संरक्षणाकरता. आणि चोराच्याही पाठीमागं पुढं पोलीस असतात. कशा करता? तो पळून जाऊ नये म्हणून. दोन्हींच्या पाठीमागं पुढे पोलीस आहेत, मंत्र्याच्या सुद्धा पाठीमागं पुढं पोलीस आहेत, पण त्याच्या संरक्षणाकरता. आणि चोरांच्या सुद्धा पाठीमागं पुढं पोलीस आहेत. कशा करता? तो पळून जाऊ नये म्हणून. ऐका माईबाप, सज्जन मनुष्य आहे, सज्जन माणसाचं जीवन असं आहे की कुणीही ने नका हात जोडून विनंती करून साहेब या या तुमचं स्वागत आहे. पोलीस सुद्धा त्यांचं स्वागत करतात. तसं संत सांगतात, ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मरणाची आम्ही वाट पाहतो, या देहातून नवीन देह धारण करायचा आहे. मृत्यूला सहज सामोरे जाणारे संत असतात. त्याची भीती आम्हाला नाही वाटत. मग भीती कुणाला असते? चोरांना असते ना. पोलिसांची भीती कुणाला आहे? चोरांना पोलिसाची भीती. मंत्र्यांना पोलिसांची भीती वाटायची काही गरज आहे का? संरक्षणाकरता असतात. महाराज म्हणतात तसं मृत्यूची भीती तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाला आहे. का बरं? आपण चुकीचं कर्म करतो.
ज्याच्या करता देह दिला त्याच्या करता त्याचा वापर करत नाही. म्हणून तोच भगवान परमात्मा महाराज म्हणतात, भगवान परमात्मा स्वतः सांगतात 10व्या अध्यायामध्ये, अहम कालोस्मी, मीच काळ आहे, मीच यम सुद्धा मीच आहे आणि राम सुद्धा मीच आहे. सज्जन माणसा करता राम बनून येतो आणि दुर्जना करता, चुकीचं कर्म करण्याकरता आणि चुकीचा व्यवहार करण्याकरता अशा माणसा करता मीच पण यम बनून येतो. म्हणून महाराज म्हणतात त्या काळाची भीती आम्हाला नाही, पण माझं जे नामस्मरण करतात त्या भक्ताला मात्र त्याच्या आयुष्यामध्ये जे जे संकट येतील त्या संकटाकरता मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोणिया. महाराज म्हणतात त्याच्या आयुष्यातली सगळी संकट आणि दूर करण्याचं काम मी करतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोणी. तो भक्त जसा जसा म्हणेल त्या त्या पद्धतीनं मी वागण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. सज्जनांनी देवाला बोलवलं की देवा निर्गुण निराकार स्वरूपामध्ये देवा तुझं नामस्मरण आम्हाला करता येत नाही. निर्गुण जिथे तो दिसतच नाही ते निर्गुण निराकार परमात्म्याचं आम्ही कसं स्मरण करावं, मग आमच्या करता तो सगुण साकार हो. की नाही, ज्यावेळी भगवान परमात्म्याने अर्जुनाला अक्राळ विक्राळ असं विश्वरूप दाखवलं त्यावेळेस अर्जुन देवाला म्हणतो, देवा अरे हे तुझं सगळं जे विश्वरूप आहे सगळं गुंडाळून ठेव. का बरं? अरे देवा तू माझा सखा आहेस, देवा तू माझा प्राण संजीवन आहेस. जर मला वाटलं की तुला आलिंगन द्यावं, या अक्राळ विक्राळ रूपाला कसं आलिंगन द्यावं, जर मला असं वाटलं की तुझ्याशी गप्पा गोष्टी कराव्यात, इतक्या मोठ्या स्वरूपाशी कसं गप्पा माराव्यात, मग आमच्या करता देवा तू साधं सगुण सकार स्वरूप घे. सज्जनानं म्हणजे दासानं म्हणावं, नोकरानं म्हणावं, भक्तानं म्हणावं आणि देवानं ऐकावं, सगळं स्वरूप गुंडाळून ठेवलं. आणि भगवान गोपालकृष्ण जसे आहेत तसे सुंदर स्वरूपामध्ये आणि इतक्या सुंदर स्वरूपामध्ये उभे राहिले. पांडुरंग कांती दिव्या तेज झळकती, रत्नकिरा फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णावे तेथीची शोभा, कानडाव विठ्ठलू करनाटकू, तेने मजलावी येला वेधू. इतक्या सुंदर स्वरूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. कशा करता सांगते, भक्ताने सांगावं आणि देवाने ऐकावं. ही स्थिती निर्माण जर व्हायची असेल अहोरात्र त्याचं चिंतन करावं, चालता बोलता नामस्मरण करावं. नामस्मरण करा, नामस्मरण करा. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला इथं मरायला टायमिंग नाही, आम्हाला इथं मरायला टाइम आहे ना, देवाचं नाव कधी घ्यावं नाही का. आणि खरोखर आलं मरण तर सांगाल का थोडंसं इतकं काम होऊ द्या नंतर या, म्हणतो का आपण? नाही महाराज, एवढा सुद्धा चान्स, इतका सुद्धा चान्स नाही महाराज, इतकं म्हणण्याला सुद्धा चान्स नाही. याच्याकरता संतांनी सोपं करून ठेवलं. नाही ना तुम्हाला टायमिंग, मग कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुखाचे. तुम्ही काम करताना काम करत करत देवाचं स्मरण करा, त्याचं नामचिंतन करा. ते कामच तुमची देवाची पूजा ठरेल, ती का भगवान परमात्म्याची सेवा ठरेल आणि भगवंतापर्यंत जाऊन पोहोचेल. याच्याकरता एकच करा, काय करा? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल 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 आपण भगवान परमात्म्याची भक्ती करतो नामचिंतन करतो आपल्या बसलेल्या सगळ्यांनाच देव आवडतो याच्यात नवल नाही ऐका माई बाप देवाची भक्त करणारे अनेक भक्त आहेत बरोबर ना या सृष्टीवर किती जीवजंतू आहेत किती जीव आहेत नवे नवे किती मानवी जीव आहेत फक्त आपल्या भारताचीच लोकसंख्या अब्जावधी मध्ये आहे संपूर्ण जगाची किती असेल मग सगळ्या लोकांना देव आवडतो पण ऐका माई बाप असं कर्तृत्व असावं असं जीवन असावं नवे नवे अशी भक्ती असावी की ती भक्ती देवाला आवडली पाहिजे आपल्याला देव आवडतो याच्यात नवल नाही देवाला आपण आवडावं अशी भक्ती असावी महाराज म्हणतात तुमच्या आमच्या भक्तीला आणि स्मरून किंवा तुमच्या आमच्या भक्तीची आवड पाहून देवानं तुमच्या आमच्या करता वेड व्हावं तुकोबराय सांगतात वेडा झाला 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 पांडुरंग वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला पांडुरंग सावला भक्ति से
आपल्याकरता वेड व्हावं तुकोबराय सांगतात, वेडा झाला लाचावला भक्तीसी, अशी आपली भक्ती असावी. महाराज म्हणतात, तुका म्हणे सुखे गाऊ मुखे विठोबा, तुका म्हणे आसो सुखे गाऊ मुखे विठोबा. महाराज म्हणतात, जर सुख पाहिजे असेल, जर अंतकरणामध्ये समाधान पाहिजे असेल, अहोरात्र भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं, चिंतन करावं, कारण त्यानंच आणि त्यानंच आपल्या अंतकरणामध्ये सुख समाधान मिळेल, अन्यथा मिळणार नाही. सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय ऐका मैबाप दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि नामच तुम्हाला तारणार आहे, पुण्यच तुम्हाला तारणार आहे. इतर पैसा अडका काही तुमच्या बरोबर येणार नाही. महाराज किती गेले त्यांच्या बरोबर आपण काही दिलं नाही, आपण जरी गेले तरी आपल्या नंतरच्या आपल्या बरोबर काही देणार नाहीत. मग आपल्या बरोबर येणारं एकच गोष्ट आहे, त्याचं नाव आहे कर्म, त्याचं नाव आहे पुण्य, त्याचं नाव आहे नामस्मरण. आपण जितकं करू तितकंच आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून त्याचं चिंतन कर. जरा इतर कुठल्या तरी विषयामध्ये गुंतण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याचा एकच विषय मनामध्ये ठेवा आणि त्याचं नामस्मरण करा. महाराज म्हणतात, दास्यत्व करायचं तर त्याचंच करा. विषयांचं दास्यत्व करून आपलं जीवन बर्बाद करण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या संतांचं दास्यत्व करा, आयुष्याचा उद्धार होईल, कल्याण होईल. म्हणून या नेयानं तुकोबराय सांगतात, आम्हा हईच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट.
यथामती यथावकाश कीर्तनाची नियोजित वेळ आपली संपलेली आहे। या ठिकाणी आंधळी गावचे ग्रामस्थ, या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कार्यकर्ते या सर्वांच्या अनुमते ही सेवा माझ्याकडे प्राप्त करून देणारे संदीप दादा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांच्या चरणी नतमस्तक होते। या ठिकाणी गोड गायक असणारे सुंदरजी महाराज असतील, त्यानंतर तुषारजी महाराज असतील। आणि पहा, इतकं वय आहे दादांचं, बरोबर इकडे, तरी सुद्धा 2 तास कीर्तनाकरता उभे आहेत। आज यांच्या वयाची माणसं एकतर झोपलेली असतील नाही तर बसून कीर्तन ऐकतील, पण 2 तास उभं राहून ठीक आहे नाही गायन करणं तितकं सोपं नाही महाराज। मागच्या काही महिन्यांच्या मध्ये त्यांच्या पायाला लागलेलं होतं, मोडलेला होता पाय। आम्ही भेटायला गेलो होतो, ऐका माईबाप, इतक्या वयामध्ये त्यांचा पाय दुरुस्त होणं खऱ्या अर्थाने ही माऊलींची कृपा आहे। अहो, रात्र परमार्था करता जीवन घालवलेले माणसं खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा त्यांची सेवा कधीच आणि किंवा त्यांच्या सेवेला फळ देतो, म्हणून ही सेवेचं फळ आहे। तुम्हाला इथून पुढचं कार्य करायचं ना, त्याच्याकरता भक्ताला, त्याच्या दासाला मी हेच सांगितले इतके उशीर की स्वतःपासून देवाला सुद्धा भक्ताशिवाय करमत नाही हो। त्याचं नामचिंतन करणारे हे भक्त आहेत, तुम्ही आम्ही सर्वजण त्याचे दास आहोत। मग आपलं भजनच अंतःकरणापासून इतकं असावं की त्या देवाला सुद्धा करमलं नाही पाहिजे। म्हणून जसं तुकोबराय सांगतात, बोले ऐसा बोले, जे ने बोले विठ्ठल डोले, तुमच्या भजनानं देवाने डोललं पाहिजे, असं त्यांचं भजन। धन्यवाद तुम्हा सर्वांना, धन्यवाद। त्यानंतर बिदालहून आलेले महाराज आहेत, त्यांना धन्यवाद देते। देशमुख महाराज आहेत, सिस्टीमवाले दादा आहेत, ज्यांनी शूटिंग केलं ते दादा आहेत। मृदंगाचार्य आमचे श्रेयसजी महाराज आहेत, तबला वादक ओंकारजी महाराज आहेत, आमचे चोपदार आहेत। आणि याच्यापेक्षा जर महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे गुणीजन मंडळी, ऐका माईबाप, परमार्थ याच्याकरता करायचं आहे। हे लहान बाळ उद्याची पिढी आहे ही। आपण आज जर यांना घेऊन जर कीर्तनाला नाही बसलो, उद्या हे डीजे पुढे नाचतील। या लेकरांच्या मायबापांना किती समाधान वाटत असेल की माझे लेकरं 2 तास गळ्यामध्ये वीणा घेऊन उभी आहेत, बरोबर ना? हीच लेकरं पुढे उद्या जाऊन जर रोज दुसऱ्याची भांडणं आणू लागली तर लोकांना असं वाटतं, स्वतःच्या पोटची जरी मुलं असली तरी मायबापाला असं वाटतं नसतं जन्माला घातलं तरी बरं झालं असतं। पण या लेकरांच्याकडे पाहून, ऐका मायबाप, इथं येणारा मनुष्य कधीतरी घडला नसेल पण बिघडणार तर नाही। कदाचित घडत नसेल ते त्याचं प्रारब्ध असेल, पण इथं येणारा माणूस, इथं येणारा मुलगा कधीच बिघडणार नाही याची तरी मी शाश्वती देते। म्हणून या लेकरांच्याकडे पाहून खऱ्या अर्थानं आणखी 10 वर्ष त्यांच्या मायबापाला जगावंसं वाटेल। म्हणून इथं येत चला, कीर्तनाची शोभा वाढवत चला। एक विनंती आहे मायबापांना सगळ्यांना की बाहेर बसणारी मंडळ, इतका सुंदर गोड मंडप, इतकं पूर्ण 1 लाईन 2 लाईन पलीकडे शिल्लक आहेत। सर्वांच्या चरणी आता माझं कीर्तन संपलेलं बरं का, नाहीतर तुम्हाला वाटेल या अशा म्हणतात सांगून गेल्या, पण सर्वांना विनंती, आजचा अगदी दुसरा दिवस आहे, अजून पुढे 5-6 दिवस आहेत। सर्वांच्या चरणकमली नतमस्तक होते, तुमची बहीण म्हणून, लहान मुलगी म्हणून समजा आणि पुढे येऊन बसत चला। या ठिकाणी जशी कीर्तनाची एक तार असते, भगवान परमात्म्याची ने आपली सांगणाऱ्याने ऐकण्याची एक आणि एकत्रितपणा यावा लागतो, त्यावेळेस पूर्ण कीर्तन तुम्हाला कळावं। समोरासमोर बसून ऐका, श्रवण करा। श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे। म्हणून बोलण्याच्या ओघामधून काही चुकीचे शब्द गेले असतील, आई वडिलांचं अंतकरण देऊन माफ करा, कारण अपायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश, तुमचे बडी बडी लोशेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम।
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले करू वेडेवा पुढे उत्तरे कराच मापराध महाराज तुम्ही जित आणा हे उच्चारिला अधिकार मी आपुला कराच मापराध महाराज तुम्ही जित म्हणे ज्ञानेश्वर राजा पाय कराच मापराध महाराज तुम्ही जित ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम